आज सकाळीच ना लाईटनी खूप गोंधळ घातला. गेली ती लवकर आलीच नाही. मग जुगाडच करावा लागला. पहिले तर कढईमध्ये खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले. मग आता खलबत्त्यामध्येच कुटावं लागलं. लाईट आलीच नाही लवकर. मग भरड असे शेंगदाणे चांगले मस्त इथं बारीक कुटून घेतले. मिरची आणि मीठ पण कुटून घेतलं खलबत्त्यामध्ये. साबुदाणे भिजले होते त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतला. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. आता बटाटे बारीक बारीक फोडीमध्ये कट केले ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकून मीठ टाकून बटाटा चांगला शिजवून घेतला. आता बटाटा शिजलेला आहे चांगला आपला. त्यामध्ये मिरची आणि मीठ घातलेला ठेचा टाकला. मस्त असं परतून घेतलं. शेंगदाण्याचा कूट घातलेले साबुदाणे त्याच्यामध्ये घालून घेतले आणि गॅस स्लो ठेवून मस्त असं परतून घेतलं. आता हे परतलेली खिचडीवरती ना झाकण ठेवायचं आहे, म्हणजे मस्त अशी वाफळली जाते आणि कच्ची राहत नाही. मग झाकण ठेवून ना 5 मिनटं स्लो गॅसवरती चांगली वाफळली आपली खिचडी. झाकण काढून मस्त अशी परतून घेतली 2-4 मिनटं. तर तयार झाली मंडळी. तर मऊ लुसलुशीत आणि मोकळी सुटसुटीत आपली साबुदाण्याची खिचडी. एकदा नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.